पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे हे गाव जरी पन्हाळा तालुक्यामध्ये येत असले तरी या गावचे मतदान करवीर विधानसभा मतदार संघासाठी होतं। गावातील ग्रामपंचायत अधिकारी रामहरी वरकले यांनी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी वनराई ही थीम निवडून मतदान केंद्रावर आकर्षक मंडपाची उभारणी केली। डिजिटल फ्लेक्स, फुग्यांची व केळी नारळाची स्वागत कमान, रांगोळी, मतदारांच्यासाठी सेल्फी पॉइंट हे करण्यात आलं होतं। मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांचे विद्यार्थ्यांच्या वतीनं विविध प्राण्यांच्या वेशात लोकशाही अधिक बळकट करण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर मतदान केंद्रावर मतदारांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, पत्रकार कक्ष, मतदान करण्यासाठी आलेल्या पालकांच्या लहान मुलांच्या मनोरंजनासाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला होता। कोल्हापूर प्रतिनिधी किरण मस्कर। नमस्कार, मी रामहरी सोपान वरकले, ग्रामपंचायत अधिकारी। आम्ही वनराई हे संकल्पना वापरली आहे सर। वनराईमध्ये आम्ही झाडांचं महत्त्व लोकांना समजावं, कळावं ह्या उद्देशानं ही संकल्पना राबवली आहे। ह्या बूथवर आम्ही हिरकण कक्षही आयोजित केला आहे। परत लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। परत ह्याच्या कक्षामध्ये राहून मोबाईल कक्ष ठेवलेला आहे। परत BLO कक्ष आहे, आरोग्य कक्ष आहे। हे सर्व म्हणजे लोकांनी जास्तीत जास्त लोकशाही बळकट व्हावी, लोकांसाठी राबवलेली लोकशाही किंवा शासन म्हणजे लोकशाही, या उद्देशाने लोकशाही अधिक बळकट व्हावी ह्या उद्देशाने आम्ही ही संकल्पना वापरलेली आहे सर, आयोजित केलेली आहे। यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे हे ड्रेस घालून किंवा दिला आहे की बाबा पर्यावरण वाचलं पाहिजे, पर्यावरण वाचलं तर आपला देश वाचणार आहे, या उद्देशानं हे आम्ही चालू केलेलं आहे सर। शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। BLO कक्ष उभारलेला आहे, आरोग्य कक्ष उभारलेला आहे आणि हिरकणी कक्ष उभारलेला आहे, मोबाईल कक्ष उभारलेला आहे। हिरकणी कक्षामध्ये सर आम्ही ज्या स्तंद माता आहेत किंवा लहान मुलांच्या आई आहेत, ते मतदान करताना लहान मुलं रडतात, तर ते मतदान करून येईपर्यंत ते कशी रमतील ह्या उद्देशानं आम्ही तिथं पाळणा घर आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळणी वगैरे ठेवलेले आहेत, जेणेकरून ती माता आनंदाने मतदान करून परत येईल।